पुण्यात दगडूशेठ मंदिरात 10 मे रोजी दुपारी 12:41 भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा विवाह म्हणजेच शारदेश मंगलम सोहळा थाटात पार पडलाय। सभामंडपात लग्न सोहळ्यातील सर्व धार्मिक विधींसह मंगलाष्टके देखील झाली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व स्वर्णयुग तरुण मंडळातर्फे अक्षय तृतीयेनिमित्त याचं आयोजन आज करण्यात आलं। श्री गणेशांच्या 2 शक्तींना गाणपत्य संप्रदायात देवी सिद्धी आणि देवी बुद्धी या नावाने आळवलं जातं। भगवंतांच्या क्रियाशक्तीला देवी सिद्धी म्हणतात, तर भगवंतांच्या ज्ञानशक्तीला देवी बुद्धी असं म्हणतात। अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतू असल्याने या काळात प्रकट झालेल्या देवी बुद्धीला शारदा असे म्हणतात। शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे तिची उज्ज्वलता आल्हाददायकता असल्याने तिला शारदा असे म्हणतात। शरद ऋतूमधील प्रसन्नतेप्रमाणे देवी बुद्धीने प्रसन्नता प्राप्त होत असल्याने तिला शारदा म्हणतात। अशा देवी शारदेचा भगवान श्री गणेशांसोबतच्या महामिलनाचा सोहळा म्हणजे श्री शारदेश मंगलम आहे। वेदमूर्ती मिलिंद राहुरकर यांनी लग्न सोहळ्याचं पौराहित्य केलेलं आहे।